फार्मरचं शेतकऱ्यांचं घेणं ते गरजेचं होतं आणि इनबॅलन्स करणं म्हणून आम्ही पावडर प्लांट टाकला. पावडर प्लांटमधनं जे उपपदार्थ निघतात, घी असेल, बटर असेल, तर ते आम्ही आज गोवर्धन ब्रँड नेमने इस्टॅब्लिश केलं. त्या पावडर प्लांटनी एक वर्ष दीड वर्ष कदाचित थोडा त्रास झाला असेल तिथे, की खूप स्टॉक व्हायचा, खूप अधिक पद्धतीने व्हायचं, पण त्याचाही परिणाम आम्हाला असं झाला की मी तर सहज युरोपात फिरायला म्हणून गेलो होतो स्वतःच्या हॉलिडेजसाठी, आणि जाताना आपलं तसं तर कोणी राहत नाही म्हणून मी माझ्या पावडरचे 5-7 सॅम्पल इथून घेऊन गेलो होतो. आणि ते 5-7 सॅम्पल मी युरोपात फिरत असताना फ्रान्समधल्या कॅपिटल पॅरिसमध्ये एक मोठी ग्लोबल ट्रेडिंग फर्म आहे, तर त्यांचा वेळ घेऊन मी त्यांना ते पावडरचे सॅम्पल्स दिले. आणि ते पावडरचे सॅम्पल्स दिल्यानंतर ते म्हटले, तुम्ही इंडियातून ही पावडर बनवता, इंडियामध्ये बनवता? ते रिझल्ट पाहिल्यानंतर म्हटलं येस. तर ते पाहिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही हे तुमच्या फॅक्टरीतनं डायरेक्ट कुरिअर करू शकता? म्हटलं येस. मी त्याला पुन्हा त्याच लेवलवरनं ते कुरिअर केले सॅम्पल तिथे. जेव्हा त्याच्या फॅक्टरीतनं लॅबला ते पोचले आणि त्यांना तो जो कॉन्फिडन्स आला, तर ते युरोपातनं पहिलं डील होतं का जे ते आपल्या क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंटला घेऊन आले. इंडियामध्ये इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने पावडर बनवू शकते, आणि 98 पासून आम्ही ते एक्सपोर्ट स्टार्ट केला. युरोपियन तोडीचं दूध जर आपण बनवू शकतोय, तर थोडंसं आणखीन याच्यात आपल्याकरता असेल, सगळ्यांकरता असेल, तर काय करणार, पुढची स्टेप काय? तर हे ज्या पद्धतीने प्रोडक्शन घेत असतात त्या पद्धतीने मी एक फार्म टाकला, भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म म्हणून, जो आज इंडियामधला सगळ्यात मोठा आणि चांगला फार्म, ज्याला एक मॉडर्न फार्म, आणि तो एक रिसर्च बेस म्हणून मी तो टाकला. की भारत, आपण त्या काळात जर पाहिलं, आजही आपण जगामध्ये उत्पादनात नंबर 1 आहोत क्वांटिटीमध्ये, पण पर काऊ जे आहे ते सगळ्यात लोएस्ट आहोत. 30-40 वर्षापूर्वी ज्या जर्सी आणि होल्स्टीन काऊज आल्यात त्याच्यावर कोणी परत काम नव्हतं केलं असं मला वाटतंय तिथे. कारण त्या पर लिटर युरोपमध्ये देत असताना, अमेरिकेत देत असताना त्या 10,000 लिटर प्रतिवर्षी दूध देतात, आणि ते भारतात जर पाहिलं तर त्याच काऊ आपण 2,200-2,000 लिटरच्या वर जाऊ शकत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना किती पैसे दिले तरी त्याला ते परवडत नव्हतं, कारण ती गाय तेवढीच खाती पण दूध कमी देत असते इथे. मग मी या टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा म्हटलं हे पण आपलंच काम आहे असं मला वाटतंय, म्हणून मी एक स्वतःचा फार्म तो उघडला. त्या फार्ममध्ये जे काही युरोपियन प्रॅक्टिसेस आहेत किंवा ग्लोबल प्रॅक्टिसेस आहेत त्या सगळ्या तिथे अडॉप्ट केल्या. आणि आज मला सांगायला मोठा अभिमान वाटतो की तिथल्या ज्या काऊ आहेत ह्या युरोपियन काऊजपेक्षा सुद्धा चांगल्या काऊज आहेत, आणि तिथलं यील्ड आम्ही युरोपियन यील्डपेक्षा पुढे जाऊन गेलेलो आहे. सगळ्यात म्हणजे नंबर 1 काऊ, ज्याला आम्ही गमतीने ऐश्वर्या म्हणतो, ती आमची ऐश्वर्या 54 लिटर्स पर डे दूध देते.